हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाड्याचा नाथवा. तर आज आमच्या पालखीचा 4था दिवस आणि आता आम्ही आहोत वरची खोपोली. वरची खोपोली वीरेश्वर सभागृह येथे आमची वस्ती झालेली आहे आणि तिथनं आता आम्ही थेट निघणार आहोत लोणावळा जो आपला खंडाला जो आपला घाट आहे तो घाट चढून. तर गाईज पहा, पूर्ण आज दर्शन वगैरे आहे आमच्या पालखीचं. तर कंटिन्यू राहा, पाहत राहा कोलवाड्याचा नाथवा. गाईज पाहू शकता आईचं मनमोहक रूप. हे आपली सामान्य टेम्पो आहे. त्या साईडला तिकडं बॅगची टेम्पो आहे मागे त्या खंडाला घाट मार्गस्थ होत आहोत. आपण पाहू शकता. एकविरा माते की जय. आता आम्ही घाटमाथा चढायला लागलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही खंडाला घाट. जय शिग्रोबा, जय शिग्रोबा. देवाचा मानपान पूर्ण केलेला आहे आणि लगेच आम्ही आता माहेर घराच्या दिशेने प्रवास करणार आहोत पालखी घेऊनशी. आपण पाहत राहा गाईज, पाहू शकता. जय शिग्रोबा, जय शिग्रोबा. एकविरा माते की जय. जय शिग्रोबा, जय शिग्रोबा. आम्ही मंकी पॉइंटवर आहोत. पाहू शकता मंकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही, जेवढे होते तेवढे. खायला पण दिलं त्यांना आम्ही.
बिस्किट पाणी वगैरे मस्त आहे ते, वातावरण भारी आहे. पाहू शकता हे चौथा आहे आणि हे पण गाभणच वाटतं. नंबर 1 आहे. पाहू शकता तिथे मस्त धबधबा आहे. आईज पाहू शकता खंडाळ्याचा धबधबा, खंडाळ्याचा धबधबा. हा सदाशिव भंडारी उर्फ 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 काय खजिनदार पालखीचे, आणि इकडे प्रभुदास भंडारी साहेब. किती मस्त असं नाश्त्याचं नियोजन आहे. आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे. एकदम मस्त असं असतं, टेस्टी असतं. आमचे कुक पण तसे असतात गाईज, वेगवेगळ्या प्रकारचं. आता आपण बघितलंच, आता 2-3 दिवस आपण काय काय केलं, कसं काय केलं. आणि आता आपण बघता मिसळचं मिसळचं नियोजन केलं आहे. लिंबू बघा, आणि हे पाव वगैरे या साईडला. कोणला किती पाहिजे खाऊ शकता, असं म्हणजे या नाही मर्यादा नाही की 4 पाव खाले पाहिजे आणि 100 पाव खाऊ शकता एक माणूस, अनलिमिटेड. तसं तेल तरले, तेलाची करी बोलतात त्याला. आणि वरतून लगेचच फरसाण, आणि इकडे भंडारी देतात आपल्याला एक निंबू. थँक्यू. आणि पाव मला बघा किती पाव भेटले. तुम्हाला पाहिजे असतील ते या लगेच पटकन खंडाळ्याला, खंडाळा तलाव येते. आई एकवेरी जा, आई पवन सेवा मंडळाच्या पालखीमध्ये. वाजलेले 9:30 आणि सकाळी आम्ही पोचलेलो आहोत खंडाळा तलाव येथे. तर गाई जा नाश्ता करायला, पाहू शकता तुम्ही. चला कंटिन्यू राहा. आता आपण इथनं डायरेक्टली जाणार आहोत माहेर घराला आईच्या. गाईज जेव्हा आम्ही पालख्या आणायचो 10 वर्षापूर्वी ते काहीच नव्हतं. तर आता आपण बघितलं तर फुल अशी मस्त डेव्हलपमेंट झालेली आहे या तलावाची. आपण पाहू शकता कारंजे वगैरे आहेत मध्ये. मस्त असं सुशोभीकरण केलेलं आहे इथे खंडाळा तलाव सॉरी. पाहू शकता आपली पालखी खंडाळ्यामध्ये. गाईज आता आपण एंट्री केली आहे खंडाळ्यामध्ये, आपण पाहू शकता. आता लगेच आपण जाणार आहोत माहेर घराला आईच्या. कंटिन्यू राहा गाईज. पाहू शकता किती एन्जॉय आम्ही करत असतो रस्त्याला जाताना. अरे नाकवा आणि समुद्राला तीर भरती, जरा जपून चालव रे नाकवा, जपून चालव रे. आता ती इंग्रजातल्या काळातली गाडी आहे, लोणावल्यामध्ये आहे ही, खंडाळ्यामध्ये. ही पारशी लोकांची गाडी होती. म्हणजे पारशी लोकांची गाडी होती, पण ती इंग्रजातल्या काळातली गाडी दिसते मला. हा मग ते RR आहे तेव्हा लिहिलेलं, RR कंपनीचं आहे ना. एकदम लांब लचक अशी गाडी आहे ती. एवढी मोठी गाडी आपल्या इकडं नाही जाता, एवढी मोठी गाडी मर्सरीजला पिकी मारणार गाडी. गाईज पाहू शकता आपण महाराजांच्या गडकिल्ल्यांची प्रतिमा. गाईज आपल्या माऊलीची प्रतिमा पण आपण पाहू शकता, किती सुबक अशी रेखाटली आहे, मस्त अशी. शकता आई माऊलीच्या मंदिराची प्रतिमा पाहू शकता आपण. तसेच या साईडला लगेच त्याला लागूनच आपले नाकवा देखील आहेत, पाहू शकता आपण. नाकवा या साईडला नाकवीन आहे, मागे ओढ्या आहेत, पाहू शकता आपण. सुबक अशी प्रतिमा रेखाटलेली आहे. आज आहे 4था दिवस आणि दुपारचे वाजले 12. गाईज आपण पाहू शकता आता आपली पालखी पोचलेली आहे दादांच्या, रमेशदा पाटलांच्या बंगल्यावर मनशक्तीला, लोणावल्याला. आपण पाहू शकता कोकम सरबत. चला या पियाला कोकम सरबत. अजय भरत आहे कोकम सरबत, पाहू शकता तुम्ही. हा येतो पाहू शकता. पालखीसाठी पूर्ण सजवणुकीसाठी फुलं आणलेली आहेत काकीने, आपण पाहू शकता. बस
होऊ शकता छास दादा बनवत आहे. किती क्वांटिटी मध्ये भरलेला आहे बघा, एकदम पूर्ण टोप मोठा भरलेला आहे गाईज. जेवण करतो. प्रथम मला आता देतात सुतार साहेब राईस. आणि लगेचच देतील देसाई साहेब डाल. त्यानंतर देतील भाजी. देसाई साहेब देतील. त्यानंतर देतील ठाकरे बंधू आपले भजी पापड. काही आता लगेच आम्ही सर्व पदयात्री करू निघणार आहोत. भाऊजी आहे. लगेच आपण आता निघणार आहोत माहेर घरा आईच्या. गाईज आता आम्ही रवाना झालो आहोत बाहेर घराला आईच्या. कंटिन्यू राहा. आम्ही माहेर घरी जिथे आईचं माहेर घर आहे तिथे आम्ही आता प्रवेश केला आहे. त्या गावामध्ये वाकसई गाव. तर गाईज आपण पाहू शकता आईचं माहेर घर आता समोरच दिसेलच. पोचलेलो आहोत माहेर घराच्या दिशेने. पाहू शकता तुम्ही.
माहेर घरी आता पालखी पोचलेली आहे. आई एकविरा पावन सेवा मंडळ शिवनगर चौदरपाडा. गाईस पाहू शकता तलाव किती मस्त आहे आईचा माहेरघरचा. आणि हा आहे मंदिर आईच्या भावाचा म्हणजेच कालभैरवाचा. या आईचं माहेरघर. तर चला गाईज आता आपण आतमध्ये एंट्री करूयाच. आता आपण एंट्री करूया आईच्या माहेरघरामध्ये कालभैरवाच्या मंदिरामध्ये. आईचा भाऊ कालभैरव. तर चला गाईज. पाहू शकता कालभैरवाची मूर्ती. पाहू शकता कालभैरवाला मानपान. आम्ही माहेर घरी आलेलो आहोत आणि दर्शन वगैरे घेतलेलं आहे. मानपान थोडं बाकी आहे म्हणजे मानपान द्यायचं आहे आणि लगेचच आता पालखीला सजवण्यात येत आहे. सजवली जात आहे. पाहू शकता तुम्ही. आणि लगेचच आमचा दर्शन आहे कारलेगडाला वरती सासरी आईच्या गाईज आता पालखीला सजवण्यात येत आहे आणि या सजवायला पूर्ण पालखी सजवण्याचं काम देखील आता चालू आहे. आपण पाहू शकता. मग काय बोला आपण बघू शकता. असा शकता पूर्णपणे पालखी आता सजवलेली आहे आणि आईच्या माहेर घरी आता आम्ही आहोत. तर आता लगेच आम्हाला सासर घरी निघायचं आहे. आपण पाहू शकता माहेरघर पूर्ण आईचं. ते जाखमा मातेचं मंदिर आहे समोर आहे ते. मागच्या व्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते समोर दिसतं ना ते सासर आहे. ते बघा जरा झेंडा दिसत असेल ते सासर आहे कारलागड. तर गाईज आता तिथेच आपल्याला जायचं आहे पालखी घेऊन आईचा मानपान करावला. इकडे देखील मूर्तीची पूर्ण सजावट चालू आहे. पूर्ण म्हणजे साफसफाई वगैरे पूर्ण करून पूर्ण आरतीचं ताट वगैरे केलेलं आहे आणि आपण पाहू शकता
प्रदीप भंडारी आमचे पालखी सदस्य ते करत आहेत. तसेच वाकडे साहेब पालखी सदस्य, तसेच राजकुमार सुतार साहेब उपखजिनदार. घरी हे कालभैरवाचं मंदिर आहे. पहिला कधी पण पदयात्री येतो तो इथेच मानपान देतो आईच्या माहेरघरी. नंतर तो सासरघराला आईच्या कार्लेगडाला जात असतो. तर गाईज आपण पाहू शकाल किती सुंदर असं परिसर आहे इथे. किती मस्त वातावरण आहे. समोरच तलाव आहे. आमच्या मंडळाचे सदस्य अंबादास भंडारी हे देखील हार वेणी हार घेऊन आले आहेत आईसाठी. आपण पाहू शकता. बरोबर आहे का? गाईज पालखी पूर्ण सजवलेली आहे. आता परत आपण पाहू शकता. चाललेलो आहोत माहेर घरी, जो कालभैरवाचं मंदिर आहे आईचा भाऊ. तर तिथे आम्ही मानपान देवाला पाहू शकता. आई माऊलीचा
एकविरा माते के आई माऊलीचा. काहीच आता आम्ही नुकताच माहेरघर सोडलेला आहे आणि सासरघराची वाट आम्ही जो शॉर्टकट रस्ता आहे ओलवलेतून शेत ओलतून तिथून आम्ही आता चाललेलो आहोत. तर पालखी घेऊन आपण पाहू शकता सर्व मंडळी. हो ना चालू आहे ना भाई. एकविरा माते के आई माऊलीचा आई माऊलीचा. जय शिवराय जय शिवराय. पाहू शकता शेत ओलेतून पालखी चाललेली आहे आपली आईच्या सासर घरी आईचे कारले डोंगराला. भट्या बिट्या बघू शकता. खरका पण आले आम्ही. पाहू शकता पब्लिक. मागे पण आहे बॅक साईडला. आई माऊलीचा आई माऊलीचा. पाहू शकता आईचा डोंगर. गाईज पाहू शकता आई माऊलीचा कारला डोंगर. डोंगराच्या पायथ्याला आता पालखी आलेली आहे. आपण पाहू शकता. पोचलो कारलेगडाला पायथ्याला विठाबाई निवासमध्ये. आपण पाहू शकता आपली पालखी. जय गाइस पाहू शकता पप्पे पण आले. गाइस पाहू शकता आई माऊलीची पालखी चाललेली आहे आईच्या गडाला.
आई माऊलीचा हा.
गाईज पाहू शकता आता एकविरा देवी आलेल्या सर्व आणि एकविरा भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन. चला तर गाईज आपण दर्शन घेऊया. आई माऊलीचा एकविरा माते गे पायथा मंदिरामध्ये पालखी आलेली आहे. आई पाहू शकता. पालखीचं पूर्ण पायथा मंदिर मानपान झालेलं आहे आणि लगेचच आम्ही आता सासर घराला वरती गडावर जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. 5 पायरी आणि सासरघर.
आई माऊलीचा एकविरा माते के पाहू शकता गडाच्या पूर्ण पायऱ्यांचं काम चालू आहे. आपण पाहू शकता तुम्ही. पूर्ण पायऱ्यांचं काम, शिड्यांचं काम, पायऱ्यांचं काम चालू आहे गडावर. आपण पाहू शकता.
वाजलेल्या संध्याकाळचे 7 आणि आम्ही गडावर पालखी सुखरूपरित्या पोहोचवलेली आहे. होऊ शकता आताच आरती मातेची संपन्न झालेली आहे आणि लगेच आम्ही आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत मानपान घेऊन आईचा. कंटिन्यू राहा. गाईज पाहू शकता अध्यक्षांच्या खांद्यावर पालखी. आई माऊलीचा आहे. काही चुकला मागला असं माफ कर. आहे काही चुकला मापला असेल तर माफ कर. पदरांग घाल. येतात येतात येतात. हा घ्या दर्शन दर्शन घ्या दर्शन घ्या. आई एकविरा पवन सेवा मंडळ आई माऊलीचा मानपान देताना पाहू शकता ना आजी बाबा ते देखील असतात. काका देखील आहेत. गाईचं पालखी कार्लेगडाला सुखरूप पोचून आई माऊलीचं दर्शन देखील झालेलं आहे आणि एकदम मस्त बरं वाटलं आई माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर. गाईचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आईचा काय मान आहे तो मानपान आम्ही दिलेला आहे.
आणि कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आई माऊलीचा एकविराईचा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाकवा. नाकवा.